गोलंदाज छोटू त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेच्या बंधनातला गोलंदाज. आज पर्व पहिला आणि या पर्व पहिल्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये काय सामने रंगले गेले, शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या षटकापर्यंत सामने येऊन ठेपले. गोलंदाज छोटू आहे, स्ट्राईक एंडला समीर, नो स्ट्राईक एंडला सूरज. पहिलाच बॉल ओव्हरफुल टॉस, मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. आणि या 2 धावेने खातं पण झालंय पेनन संघाचं. काही जबरदस्त खेळी राहिली गेली. वाघोबा फायटर पठारीपाडा संघ प्रतिस्पर्धी संघाला मात्र पराभूत केलं आणि जो संघ मात्र बलाढ्य पाहायला मिळाला आणि एक युवकांचा संघ नेहमीच पाहिला गेला वाघोबा फायटर पठारीपाडा संघ. यावेळेस कुलरलेनचा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. इथून निर्धाव चेंडू राहिला गेलाय. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी 2 धावा. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पहिलं षटक आहे मार्गस्थ. आतापर्यंत 4 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला गेलाय, म्हणून अचूक टप्प्यावरती लाईन लेंथ मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. की सर्व संघ आपलं कला कौशल्य गुणवत्ता ह्या सर्व काही गोष्टी मग एका सूत्रात हे घेतल्या जातात. चांगली फलंदाजी आहे तितकी चांगली गोलंदाजी देखील आजच्या दिवसामध्ये अनेक संघाकडून पाहायला मिळाली. यास चेंडू होता स्लॉटमध्ये, त्याला सरळ क्लिअर करेल. आलाय मैत्री ग्रुप चषक 2025चा चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचतंय 6 या गडावरती. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड, 6 धावा. पहिलं षटक आहे आतापर्यंत. छोटू हा गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत आणि तदनंतर चौकार आलाय. मोठा प्रहार केलाय, उडवलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षण नितीन. चांगले एफर्ट, चांगला प्रयत्न. आपल्या संघासाठी मात्र 2 धावा वाचवल्यात आणि हे चांगलं असते. जेव्हा जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तेव्हा तेव्हा मात्र क्षेत्ररक्षकाने त्याला साथ दिली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षक गोलंदाजाला साथ देईल तेव्हा तेव्हा मात्र आत्मविश्वास दुणावतो गोलंदाजाचा. म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे जपलं जातं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. काही जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. छोटू इकॉनॉमिकल षटक हाताळणं खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही पॉवर प्लेचे मात्र षटक हाताळता. चांगली गोलंदाजी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हलक्याच्या हाताने फटका, फसला. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद समीर. बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानात मध्ये दाखल झालाय. 1 डाऊन प्लेयर संदेश वरठा. एक षटकाचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्त खरीस प्रथम फलंदाजी करत असताना धावफलक आपण अगदी तपासून पाहिला. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विकी गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती एकलव्य खैरेपणा चषकामध्ये. काही जबरदस्त गोलंदाजी विकी यांची राहिली होती आणि इथे मात्र कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी होईल ही येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र नक्की दर्शवेल. चला थोडीशी घाई करा प्लीज मित्रांनो.
पहिलं षटक आपण पाहिलं, 8 धावा खर्च केल्या. गोलंदाज विकी पुन्हा एकदा. यावेळेस पहिलाच बॉल, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू जेव्हा जेव्हा निर्धाव हाताळतो तेव्हा तो मात्र थोडंसं प्रेशर रिलीज होतं फलंदाजावरती. आतापर्यंत हवी ठरलाय गोलंदाज फलंदाजावरती. इथून चांगली गोलंदाजी होईल का, चांगली फलंदाजी होईल का, अनेक प्रश्नचिन्ह मात्र आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला. यस, पंच दर्शवतील खराब चेंडू. ट्रम लाईनच्या बाहेर. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 9 रन ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत पहिलं षटक आपण 8 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक विकी 2 चेंडू मागे 1 धाव खर्च केले. यावेळेस खराब चेंडू हाताळलाय. ट्रम लाईनच्या बाहेर. थोडासा लाईन लेंथ नाहीये. दिशा भरकटलेली गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. जास्त टीम मिटिंग नको, कारण की जवळजवळ आपण पाहिलं तर प्रत्येक दिवशी 14 संघांना प्राधान्य दिलंय. त्यामधून 2 संघ मात्र क्वालिफाय ठरतील. याची नोंद घ्या. सर्व संघाच्या संघनायकांनी वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जे लाईटचे खांब आहेत त्यांना मात्र जर चेंडू आदळला तर डेड बॉल घोषित केला जाईल. तारेला सुद्धा जर हा चेंडू आदळला तर डेड बॉल घोषित केला जाईल. याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. ओके. अप्रतिम चांगली गोलंदाजी विकी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेली होती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. उर्वरित आपण अगदी तपासून पाहिला. 4 चेंडू शिल्लक असतील. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. यावेळेस अक्रॉस राऊंड खेळण्याचा प्रयत्न. आडवा पट्टा क्रिकेटच्या खेळामध्ये धोकादायक पट्टा आहे आणि संदेश वरठाला मात्र बीट करत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या सेफ हँडमध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड हाताळल्यानंतर चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय गोलंदाज विकी. यावेळेस अप्रतिम लावड अपील आहे पंचांकडे. इथून मात्र पॉपिंग क्रीज वरती सेफ आहेत असं पंच आमचे दर्शवताना चंद्रकांतजी नेमला सर. या रखरखत्या उन्हामध्ये 2 पंच एका बाजूला आपण पाहिलं. सूरजजी करपट सर. हे 2 पंच हे लाभल्या गेल्यात आजच्या दिवसापासून या स्पर्धेसाठी. जबरदस्त गोलंदाजी विकी. कुठेतरी दिशा भरकटलेली गोलंदाजी हाताळली होती. इथून लावर फुलटॉस बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षण आहे. यस, सॉफ्ट डिसमिसल. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद. संदेश वरटा बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. आशिष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अप्रतिम या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. गोलंदाज विकी. यस, चेंडूला उडवलाय. लॉप केलाय. फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केलाय. आलाय मैत्री ग्रुप चषकाचा षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. चला, नो टीम मीटिंग प्लीज. जास्त मीटिंग घेऊ नका मित्रांनो. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला 8.50च्या सरासरीने 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
संदेशला मात्र आणलं जाते गोलंदाजी करण्याकरिता. चांगली सुरुवात आहे. संत क्रिकेट आहे आतापर्यंत. दुपारच्या सत्रामध्ये आपण अगदी घड्याळात तपासून पाहिलं तर 2:36 वेळ झालाय. तर मित्रांनो, थोडंसं वेळेला महत्त्व द्या. टाइम इज मनी, मोस्ट इम्पॉर्टंट. ज्याने घड्याळाचा शोध लावला त्याच्यासाठी देखील मात्र ह्या घड्याळाचा काटा कधी थांबला नाही. जर्मनीचा तो पीटर हँडलिंग याने मात्र घड्याळाचा शोध लावला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. सूरज बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज धनेश मैदानात. गणेश, 5व्या क्रमांकाचा गोलंदाज फलंदाज गणेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत संदेशच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, जैसी गेंद वैसा नसीहत. जशाच तसे उत्तर देताना आल्या पावले मात्र षटकारामध्ये चेंडूला कन्वर्ट केलं आणि या 6 धावेने धाव संख्या जाऊन फ्लाय होते 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. खराब चेंडू, त्याला मात्र पनिशमेंट केलं जात आहे. तुम्ही जसा मात्र चेंडू जशाच तसे उत्तर दिलंय. गणेश आल्या पावले मात्र षटकार आलाय त्याच्या बॅट मधून. यावेळेस खोलवर टप्पा, फटका फसला. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आला होता. इथून मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. हा झेल किती महत्वाचा असेल हा येणारी वेळ मात्र नक्कीच दर्शवेल. कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानामध्ये एखादी चूक करता, तो मात्र ही चूक तुम्हाला एका विजयापासून लांब ठेवते. हे सातत्य जोपासलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गोलंदाज संदेश आहे आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित आपण पहिल्या 3 चेंडू शिल्लक असतील. मोठा प्रहार केलाय. यस, लॉप केलाय. आलाय गगनाला भिंडाळा. सीमा रेखा पार. मैत्री ग्रुप चषक षटकार 6. धन्यवाद. जबरदस्त या ठिकाणी षटकारामध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ शिल्लक सॉरी आलाय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू असतील या षटक क्रमांक 3 मधील. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 31 रन ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस कुलरलेनचा चेंडू, त्याच्यावरती सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. फंबल झाली. इथं मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचले. 3 षटकाच्या समाप्ती करीत 33 धावा. 33 रन 11च्या सरासरीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले. 33 रन ऑन दी स्कोर कार्ड. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी.
तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. तीन षटकाच्या समाप्तीकडे 33 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संजय गोलंदाजी मार्क वरती. अकराच्या सरासरीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 33 रन. शेवटचा आणि अंतिम आहे षटक प्रगतीपथावर. एवढीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यू बीस डेफिनेटली हिट. इथून मात्र यष्टी चित्त होत असताना फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती गडी कारत केलाय. या शेवटच्या षटकामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हितेश. शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडू शिल्लक असतील. त्यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. क्वालिफायर 1 चा सामना असेल अ गटातील, जिथे 2 संघ पाहायला मिळतील. साई 11 टिगरेपाडा आणि वाघोबा फायटर पठारीपाडा. या इनिंग ब्रेक नंतर लगेच जॉईंट व्हायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. साई 11 टिगरेपाडा आणि वाघोबा फायटर पठारीपाडा. यावेळी सॅक्रोज झाले. क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला नाहीये. इथून एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकच धाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 34 धावा धावफलकावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटच्या आणि अंतिम 4 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज संजय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस ट्रम लाईनच्या यस पंच या ठिकाणी दर्शवतील. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खराब. यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले. इथून एकच धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने मात्र धावफलक मंद मंद पावलाने पुढे जाईल. 35 आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथून मात्र 3 षटकाचं समाप्तीकरीस 33 धावा. शेवटचे अंतिम 2 चेंडू असतील. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज संजय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल. इथून 2 धावा परिपूर्ण होतील. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र वाईट +1 असे एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. शेवटच्या आणि अंतिम चेंडू मात्र थोडासा खराब हाताळला गेलाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. त्यानंतर क्वालिफायर 1 चा सामना आपण पाहणार आहोत. रॉयल किंग सॉरी साई 11 टिगरे आणि वाघोबा फायटर पठारीपाडा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला फिल्डर इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. यस विकेटचं पतन. एकच धाव. 40 धावा प्रथम फलंदाजी करत असताना जमावल्या गेल्या. आई गावदेवी पेनन संघाने आणि वजलीपाडा संघाला 41 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलंय. चला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. वाघोबा फायटर पठारीपाडा कॅप्टन आणि साई 11 टिगरेपाडा. नक्कीच यानंतर होणारा सामना पहिल्या गटातील क्वालिफायर 1 वाघोबा फायटर पठारीपाडा विरुद्ध
साई 11 टिगरेपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्सवरती यायचं आहे आणि त्यानंतर सामना होईल दुसऱ्या गटातील दुसरा सामना. रोहित 11 वेडे आणि आई गौराई देवशेत या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आपण जाऊया सुमधुर संगीताकडे. ओव्हर टू यू डीजे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी. क्वालिफायर वनचा सामना असेल. दोन संघ आहेत. एका बाजूला आपण पाहिलं अक्षय पठारी, नरीचे पठारी सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. क्वालिफायर वनचा सामना आहे. जो संघ विजय होईल थेट क्वालिफायर सुपर एटमध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. या ठिकाणी पठारीपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं होम ग्राउंड आहे. आता तुम्हाला हा क्वालिफायर वनचा सामना आहे. काय आयडियल स्कोर किती असेल? 55-60 पर्यंत आता नक्कीच काढू प्रयत्न करू. नक्कीच 55-60 धावांचा प्रयत्न असेल. तुमचे सलामीर बॅटल या क्वालिफायर वनसाठी कोणते असतील? मी तन्मय आणि हा तुषार आहेच. नक्कीच तुम्ही पहिला सामना जर विजयी समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केला त्यावेळेस तुमचं रिएक्शन कसं होतं? खूप थोडासा नाराजच होता आपण कारण की नक्कीच या ठिकाणी टिगरेपाडा संघ प्रथम तुमचा निर्णय थोड्याच वेळात येणार आहे. तुम्ही क्वालिफायर सामना खेळताय भरपूर याच्यातून तुम्हाला आज मात्र क्वालिफायरमध्ये आलात, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते आणि असंच खेळायला मजा येते. इकडे ग्राउंड खूप चांगलं आहे. आणि तुम्ही जर इथे समजा क्वालिफायर झाला सुपर एटमध्ये झाला तर त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेसची तुमची रिॲक्शन कशी असेल? खूप खुश होतील पोरं सर्व, ज्या मेहनत घेतील. तर या ठिकाणी या स्पर्धेतून नक्की दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. नक्कीच ग्राउंडचा थोडासा व्यत्यय आहे आणि पहिला चेंडू इथे डेड आहे कारण की विजेचे जे खांब आहेत जी तार आहे त्या तारा डायरेक्ट चेंडू लागला तर तो चेंडू डेड देण्यात येईल याची नोंद घ्या. आणि सर्व कर्णधारांना सांगू इच्छितो की आपलं जे डिसिजन आहे ते अगोदरच तुम्ही घेऊन यायचं आहे. जसा नाणेफेकीचा कॉल केला जाईल डिसिजन तुम्हाला तिथेच सांगायचं आहे याची नोंद घ्या. शॉर्ट ऑफ चेंडू आक्रमण केलंय वन साइडला कार्पेटला रोल करत दन 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 आलाय सीमा रेखा वार चौकार. आणि या चौकाराने खातं पण झालंय. जय अंबे वजलीपाडा संघाचं 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून मात्र गोलंदाज आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती समीर. 41 धावा मात्र डिफेन्स करायचे आहेत तर 41 धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. समीर आहे गोलंदाजी मार्कवरती. मोठा प्रहार करण्याचा फटका फसलाय. समीर त्या चेंडू खाली आलाय. स्वतः मात्र गोलंदाज. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद.
धन्यवाद. थँक्यू. सर्वांना एक सूचना देण्यात येते की आपण लाईव्ह स्पर्धा खेळत असताना मात्र हे कॅमेऱ्यामध्ये येते, तुम्ही गार्ड कृपया इथे आपल्या डगआउटमध्ये येऊन काढायची आहे, नाहीतर अंपायरला विचारून काढा प्लीज. कारण की लाईव्ह स्पर्धा खेळत असताना आपण हे सर्व नियम पाळले पाहिजेत. गडी त्यानंतर जरी विकेटचं पतन होते तेव्हा लगेच मात्र फलंदाज नेक्स्ट फलंदाज तयार ठेवायचा आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, तदनंतर विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न दर्शवतील आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचले 6. नवीन फलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी सॅक्रॉस झाले, बॅकएंड एरियाला क्लिअर करेल का? दोन्ही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंबल झाले. जरूर इरादे स्पष्ट होते त्या ठिकाणी. कृपया क्रिकेट खेळताना थोडस काळजीपूर्वक करा. इथून चेंडू मात्र थोडासा. 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड, 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज समीर, उलटच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तुतू मेमे मध्ये मात्र हा चेंडू नो मॅन झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलं. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड, 11 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. काही जबरदस्त सुरुवात जय अंबे वजलीपाडा संघाची. लोअर फुलटॉस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 12 या कडवरती. 12 रन कोणते स्कोर कार्ड, एक षटकाच्या समाप्तीखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या कडवरती. चला थोडीशी घाई करा प्लीज. गोलंदाज सूरज आलाय, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती. सूरज मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद झालाय.
नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विलिस प्रति फटका फसला. या विलिस गोल्डन डकचा शिकार. विशाल बॅक टू द पविलियन. दबाव आहे, प्रेशर आहे या ठिकाणी. अवघ्या माफक 41 धावांचा पाठलाग करायचा. इथून मात्र प्रेशर मध्ये आहे जय अंबे वजलीपाडा संघ. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे ला. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय रितेश. काही जबरदस्त कमबॅक केलाय पेनन संघाने. पहिल्या षटक हाताळलं होतं, तब्बल आपण पाहिल्या होत्या 12 धावा. तदनंतर अप्रतिम गोलंदाजी सुरेशच्या माध्यमातून सरळ बॅटचा वापर आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का? तू मे मध्ये गाडी सुटते. धावचीतच्या माध्यमातून विकीला परतावं लागेल. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला 3 चेंडू शिल्लक आहेत. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. धावफलक आपण पाहिला आतापर्यंत 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन. यावेळेस लाऊड अपील. फिंगर इज गॉन. अंपायर नाव फलंदाज बाद. तब्बल 4 चेंडू मागे 4 विकेट जरूर आलेत, पण इथं हॅट्रिक साध्य नाही आहे. कारण की एक धावचीतच्या माध्यमातून एक धाव नंतर दुसऱ्या धावेसाठी गडी गारज झाला होता. नाहीतर नक्कीच चांगला गोलंदाज. आतापर्यंत 4 चेंडू मागे 4 गडी गारज झालेत. काय कमालीची गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाजी. सूरज इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काही जबरदस्त गोलंदाजी पेणन संघाच्या माध्यमातून आतापर्यंत राहिले गेले. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिथून ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करतायत, काही जबरदस्त. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. एक धाव मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट नाही करणार. इथून एकच धावेपर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 14 धावा धावफलकावरती. तिथे मात्र एक षटक संपलं होतं. 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर आता 14 धावा आतापर्यंत या षटकामागे फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. एवढेच सरळ बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण नाहीये. काय कमालीचं गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद. रोहित संदेश बॅक टू द पविलियन. धन्यवाद. जास्त टीम मीटिंग करा नका प्लीज. रोहित आलाय नवीन बॅटल. छोटी
मी निवेदित करेन कृष्णाजी रिंजड साहेब आलेत, त्यांनी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेची 3 ते 8 क्रमांकाची जी चमचमणारी गोल्डन ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलंय. एक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून कृपया या कृष्णाजी रिंजड साहेब आमच्या व्यासपीठावरती येऊन आमचा मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्लेट अँड मिस, निर्धाव चेंडू आलाय. काय कमालीची गोलंदाजी, आतापर्यंत तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. या अनुषंगाने गोलंदाजी साकारली पेंडन संघाने. यावेळी सप्रतिम चेंडू ड्रम लाईनच्या बाहेर, खराब चेंडू पंच या ठिकाणी दर्शवतील. अवांतर धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल. अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 16 धावा धावफलकावरती, 15 धावा. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न, यावेळी निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय. कुठेतरी मात्र माफक लक्ष होतं, इथून कमबॅक केलंय, परिवर्तन केलंय पेंडन संघाने. त्यानंतर क्वालिफायर 1चा सामना रंगेल. भगव फायटर पठारीपाडा आणि साई 11 टिगरेपाडा. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव परिपूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी यावेळी सप्रतिम. अक्रॉस राऊंड खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. निर्धाव चेंडू आलाय, प्रेशर आलाय, दबाव. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून आतापर्यंत संत क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. खराब फेकी आहे त्या ठिकाणी, एक्स्ट्रा एक धाव खर्च करत असताना. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटक क्रमांक 3 मधील. काही जबरदस्त खेळी आजच्या दिवसामध्ये, भरपूर तुटीचे सामने पाहायला मिळाले त्या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 6 ची सरासरी गाठली गेली, जिथे मात्र रिक्वायर रन रेट आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, इथून मात्र 6 ची सरासरी आली. तर 14 डिसेंबर हे मात्र फायनलचा दिवस आहे आणि या फायनलच्या दिवसामध्ये आत्ताच झालेल्या नागपूर येथे झालेली राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील आपले आदिवासी यूट्यूब कलाकार मात्र त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. रवी सातपुते सर, किरण वरठा सर आणि लक्ष्मी सातवी आणि राजा बाबू असे मात्र यूट्यूब कलाकार फायनलच्या दिवशी मात्र या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू वर्ग त्यांनी मात्र यासाठी यायचं आहे. 18 धावा धावफलकावरती. 6 चेंडू आणि 23 धावेची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक गाठण्यासाठी गोलंदाज कौतुक 6 चेंडू आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज कौतुक आहे, त्या बाजूला रोहित आहे. कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल? 6 चेंडू 23 धावा. पहिलाच बॉल खालवीर ठेवला, इथून मात्र खराब फेकी राहिली. एकच धाब. इथून येणारे चेंडू असतील 5 चेंडू आणि 22 धावा. या चेंडूवरती जर षटकार आला तर मॅच ऑन पाहायला मिळेल.
5 चेंडू 22 धावेची गरज. पाच चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं इक्वेशन आहे. गोलंदाज कौतुक डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. चेंडू आणि फळीचा संपर्क नाही. इथून 4 चेंडू 22 धावेची गरज. 4 चेंडू आणि 22 धावा. 4 चेंडू 4 षटकार येतील का. 3 षटकार 1 चौकार येईल का प्रश्नचिन्ह आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल का. आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 20 आकड्यावरती 21 आकड्यावरती. अजूनही 20 धावेची गरज विजयासाठी. 3 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचे इक्वेशन आहे. 3 चेंडू 20 धावा. यावेळेस फुल टच बॉल त्याच्यावरती आक्रमण. काय जबरदस्त आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संदेशच्या माध्यमातून. यस विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद झालाय. आपल्या संघासाठी मात्र नक्कीच 5 धावा थांबवण्याचं काम केलंय. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडू आणि 21 धावेची गरज. यावेळेस फुल टच बॉल प्रॉपर कनेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षण संदेश त्या ठिकाणी आलाय. चुकी करणार नाही. यस गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद. इम्पॉसिबल इन मॅथमॅटिकल असं टार्गेट आहे. वजलीपाडा संघ थोडासा डगआउट मध्ये आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना या ठिकाणी आई गावदेवी पेनन संघ शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यानंतर आपण पाहणार आहोत क्वालिफायर 1 चा सामना. वॉक ऑफ फायटर पठारीपाडा आणि साई 11 टिगरेपाडा. पठारीपाडा आपला निर्णय कळवायचा आहे लगेच. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय फलंदाजी करण्याकरिता टिगरेपाडा संघाला. यस कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी साई आई गावदेवी पेनन संघ अँड हार्डलक टीम अजय अंबे वजलीपाडा. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं सुद्धा या ठिकाणी मैत्री ग्रुप चषकातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच ठरतोय सूरज. मात्र मॅन ऑफ द मॅच ठरतोय सूरज. आई कृष्णा रिंजड या सरांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल.